आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपुरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला जनसागर, महापुरुषांच्या विचारांना अभिवादन। श्रीरामपूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। श्रीरामपूर येथे आयोजित जयंती सोहळ्यात आमदार हेमंत ओगले, प्रांताधिकारी किरण पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नगराध्यक्ष करण ससाणे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, वंदनाताई मुरकुटे, बाबासाहेब चिरे, संजय फंड, पत्रकार साळवे सर, अमोल शिरसाट, संजय छल्लारे, विशाल शिरसाट, विजयराव शेलार, विजय खाजेकर, अशोक दिवेसर, निलेश क्षीरसागर सर, लहू खंडागळे, विठ्ठल गालफाडे, सुशील पठारे, अमोल मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनकार्याला उजाळा देत समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले। त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिकारी विचारवंत होते। त्यांनी आपल्या लेखणीतून कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना आवाज दिला। त्यांचे जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव हे वाक्य आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते। समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ आहेत। लोकन्याय मराठी न्यूज या परिवाराकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो। साहित्य आणि लेखणीतून ज्यांनी आपला बुलंद आवाज ह्या महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या पर्यंत पोहोचवला आणि एक महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली, महाराष्ट्राच्या समाजकारणाला वेगळी दिशा दिली, अशा या थोर मानवास मी विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। एक दिशा देऊ शकतो हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। किती कादंबऱ्या लिहिल्या, कादंबरीतून सर्व उपेक्षितांचं त्यांनी जीवनपट दाखवलेला आहे। तर अशा या महामानवाला आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जगाच्या मस्तकावर नसून तर ती कामगारांच्या तळहातावर तळते आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा समाजाला परखडपणे सांगणारे अण्णाभाऊ साठे। तुकाराम भाऊसाहेब साठे हे त्यांचं मूळ नाव, पण त्यांना प्रेमाने सगळे अण्णा म्हणून ओळखत होते। अतिशय साधा संपन्न आयुष्य जगणारा हा माणूस लेखनामध्ये अतिशय श्रीमंत होता। 35 कादंबऱ्या लिहिल्या, अनेक काव्य, पोवाडे, शाहिरी आणि परिवर्तनवादी म्हणून त्यांना विचारण्यात आलं होतं आणि समाजामध्ये आणि जगामध्ये त्यांनी स्वतःचं एक असं वेगळं नाव निर्माण केलं होतं। जेव्हा महाराष्ट्रापासून मुंबई ही वेगळी केली जावी का असा विचार जेव्हा येत होता, तेव्हा त्यांनी एक खूप सुंदर पोवाडा लिहिला की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली, आणि आमची मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकत नाही असा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे हे आज आपल्या सर्वांच्या सोबत आहेत। त्यांचे विचार घेऊन आपण सर्व पुढे जाणार आहोत। मी इथे जमलेल्या सर्वांच्या वतीने अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।